नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू इंदूला मोठ्या बाईंकडे घेऊन आलेला असतो. इंदू खूप घाबरलेली असते आणि ती घाबरून मोठ्या बाईंकडे बघत असते. मोठ्या बाई रागाने सुशिलाला आवाज द्यायला लागतात. आता व्यंकू महाराज आणि शकुंतलासुद्धा त्या बाहेर बोलवतात. सुशिला घाबरून बाहेर येते आणि मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई परत काय गोंधळ घातला या कार्टेने. आता व्यंकू महाराजांनी शकुंतलासुद्धा बाहेर येतात आणि सुशिला रागाने इंदूला विचारते की काय केलंस ग नालायके. व्यंकू महाराज रागाने म्हणतात की सुशिला आत्या, नीट बोलायचा तिच्याशी. अहो काय बोलताय तुम्ही. यावर मोठ्याबाई म्हणतात की वा, यांना तिचाच पुळका आहे, जरा तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि म्हणतात जाऊ दे, मी तर काय सांगणारच नाही. आणि मी बोलले तर म्हणणार मोठ्याबाई बोलल्या. नाही नको बाई, त्यांना राग येतो, मी काही बोलायचंच नाही. हे सगळं ऐकून इंदू खूप रडायला लागते. आता व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी झालंय तरी काय. आता मोठ्याबाई रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि तिला म्हणतात की सांग की काय झालं ते. आणि म्हणतात की नाही ते व चुरू बोलते, आत्ता नाही बोलणार. इंदू मात्र काहीच न बोलता खाली मान घालून उभी असते. मोठ्याबाई तिला म्हणतात की आत्ता बोलते क्या, पाता धुंडी कुठली. आता सुशिला रागाने इंदूवर हात उचलायला जाणार तितक्यात व्यंकू महाराज सुशिलाला थांबवत म्हणतात की लहान मुलांवर हात उचलायचा नाही, इतकी गोष्ट समजत नाही का तुम्हाला. यावर सुशिला म्हणते की राहिलं मग विचारा तुम्ही. आता व्यंकू महाराज इंदूजवळ येतात आणि इंदूला विचारतात की इंदू बाळा, काय चाललंय हे सगळं आणि काय घडलं आहे हे सगळ्यांना एकदा खरं सांगून टाक. हे ऐकून इंदू अजूनच खूप रडायला लागते. आता मोठ्या बाई हसत म्हणतात की वा, आता पुन्हा मान खाली. मी किती चांगली आहे, मी कशी वाईट नाही आहे, मी कसं कोणाचंच वाईट करत नाही हे दाखवत राहा. पण खरी गोष्ट ही आहे की ही पोरगी कधीच कुणाचं चांगलं करू शकत नाही. हिने स्वतःच्या आईबापाला खाल्लं. आणि आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंना थांबवत म्हणतात की वहिनी अहो नका ना असं बोलू तिला. मोठ्या बाई म्हणतात की झालं, मी थोरली कितीही मानाची असली ना तरीही मलाच बोलणार. आता शकुंतलासुद्धा इंदूला विचारते की इंदू बाळा काय झालंय, आता भीती वाटायला लागली आहे मला. यावर मोठ्या बाई रागाने म्हणतात की अगं बाई, अशी नाही सांगायची ती. मी सांगते ना, तिने तुझ्या लाडक्या गोपाळचा किल्ला पाडलाय. हे ऐकून सगळे खूप शॉक होऊन बघायला लागतात. आता मोठ्या बाई म्हणतात की पार माती करून टाकली, तोडून टाकलाय किल्ला. आता व्यंकू महाराज इंदूला विचारते की बोल, खरंच तू गोपाळचा किल्ला पाडला आहेस का. इंदू मात्र काहीच न बोलता रडत असते. आता व्यंकू महाराज आदूला म्हणतात की आदू, अरे तू तरी खरं सांग, नेमकं काय घडलं आहे, सगळ्यांना सांगून टाक आता. आता मोठ्या बाई म्हणतात की नाही, ही अशी नाही बोलायची. आणि म्हणतात की मीच दाखवते तुला. असं म्हणून ते इंदूच्या हाताला पकडून खेचत तिला विठुरायाच्या मंदिरात घेऊन जातात. हे बघून सगळेच मोठ्या बाई आणि इंदूच्या पाठी जातात. आता मोठ्या बाई इंदूला घेऊन विठुरायासमोर येतात आणि इंदूला म्हणतात की हात जोड. आणि तिला म्हणतात की विठ्ठलाला मानतेस ना तू, कीर्तन करायच्या आधी विठुरायाचं नामस्मरण करतेस ना, अभंग करतेस, ओव्या करतेस, विठुरायाला मानतेस. आता इंदू स्वतःशीच म्हणते की विठुराया, माझी जीभ काळी आहे, मी जे म्हणते ना तेच होतं. मी म्हणाले की गोपाळचा किल्ला पडणार. आता मोठ्याबाई म्हणतात की विठुरायाचे पाय धर आणि म्हण की मी गोपाळचा किल्ला पाडला, दे कबुली की तुझी चूक आहे. आता व्यंकू महाराज मोठ्याबाईंना म्हणतात की वहिनी, हे एवढं सगळं करायची काय गरज आहे. मग मोठ्याबाई म्हणतात मी बोलले तर तुम्ही माझ्यावर काही विश्वास ठेवणार नाही आणि ही पोरगी काही बोलणार नाही, शेवटी हेच करावं लागेल ना. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की बाळा, काय घडले ते सांगून टाक. आता इंदू घाबरत म्हणते की व्यंकू महाराज मला माफ करा, माझ्यामुळेच गोपाळचा किल्ला पडला. हे ऐकून सगळेच जण शॉक होतात. आता व्यंकू महाराज इंदूला विचारतात की हे काय बोलतेस तू. मग मोठ्याबाई म्हणतात की जे खरं आहे ना ते कबूल करते, ते केलं ना तिने तिचं पाप कबूल. आणि ही काय कोणाच्या चांगल्याचा विचार करणार आहे. आणि सख्या वहिनीवर विश्वास नाही आहे तुमचा व्यंकट भाऊजी, पण हिच्यावरती तुमचा विश्वास आहे. केला की नाही तिने तुमचा विश्वासघात. व्यंकू महाराज इंदूकडे बघून म्हणतात इंदू, आणि ते थोडंसं थांबतात आणि म्हणतात की नाही, अजूनही या सगळ्यांवर माझा विश्वास बसत नाही. आता मोठ्याबाई म्हणतात कमाल झाली बाई तुमची. व्यंकट भाऊजी, आत्ता काय म्हणावं तुम्हाला, या पोरीने तुमच्यावर काही जादूटोणा तर केला नाही. आणि त्या इंदूला म्हणतात की इंदे, कसं काय जमतं ग बाई तुला जादूटोणा करायला. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, तुमच्या पोराचा किल्ला या पोरीने पाडला आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही. आता व्यंकू महाराज आदूला म्हणतात की आदू, हे सगळं काय चालू आहे. आता तू तरी सांग की इंदूने खरंच काही केलं आहे का.
आदू म्हणतो गोपाळदादाच्या किल्ल्याचं प्लॅनिंग इंदूला आवडलं नव्हतं आणि आदू मंदिरात घडलेला सगळा प्रकार सांगतो की कसं इंदूने गोपाळला नकार दिला होता. यावर गोपाळने रागाने 2 वेगळ्या टीम्स बनवल्या होत्या. आता आदू रडत सांगतो की यावेळी 2 वेगळे किल्ले बनवायचा प्लॅन केला होता आणि या दोघात कॉम्पिटिशन होती, पण मला नाही वाटत की इंदूने हा किल्ला पाडला असेल. इंदू असं करणं शक्यच नाही आहे काका. आता वेंकू महाराज आश्चर्याने इंदूला विचारायला लागतात की इंदू, हे सगळं काय ऐकतो मी? तू आणि गोपाळ एकमेकांशी भांडलात आणि तुम्ही दोघांनी वेगवेगळे किल्ले करायचे ठरवलेत. तेव्हा इंदू मान डोलावून सांगते की हो. आता वेंकू महाराज म्हणतात की माझ्या डोळ्यात बघून सांग की चूक केली आहे ना तू, आणि ती कबूल करताना लाज वाटून घेणं उपयोगाचं नाही. उलट आपल्या हातून चूक होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. आता इंदू वेंकू महाराजांकडे बघत म्हणते की महाराज, माझ्याकडून चूक झाली. मीच गोपाळचा किल्ला पडून जावं असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते की मला माहिती आहे मी जे बोलते तसंच होतं आणि मी हे बोलायला नको होतं, तरीही मी बोलले. माझ्यामुळेच गोपाळचा किल्ला. असं म्हणणार तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की ज्या विठुरायाचं नाव दिवस रात्र घेतेस त्याच्यासमोरच खोटं बोलतेस होय ग इंदे. सगळेच आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. वेंकू महाराज आश्चर्याने विचारतात की म्हणजे? आता गोपाळ म्हणतो की म्हणजे बाबा, इंदूने आमचा किल्ला नाही पाडलाय. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होऊन बघायला लागतात. गोपाळ म्हणतो की म्हणजे ती रागाच्या भरात असं बोलली की तुझा किल्ला पडेल, मग त्याने काही लगेच किल्ला पडणार आहे का? आम्ही जिथे किल्ला बांधला होता ना त्यावरून उधळलेला बैल धावत गेला म्हणूनच आमचा किल्ला मोडला. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. मोठ्या बाईंना मात्र खूप राग आलेला असतो आणि त्या अडखळत म्हणतात की ते तुम्ही सर्वजण तर म्हणत होता इंदूने किल्ला पाडला म्हणून. यावर गोपाळ म्हणतो की हो, अहो मी तेव्हा रागात होतो, मी काहीही बोललो रागाच्या भरात. मग आम्हाला फलटणकर काकांकडून कळालं की तो उधळलेला बैल आमच्या किल्ल्यावरून गेला म्हणूनच आमचा किल्ला मोडला आहे आणि नाराज होत मान खाली घालून सांगतो की तेव्हा आम्हाला वाटलं की तो किल्ला इंदूनेच पाडला आहे. हे ऐकून वेंकू महाराज आणि मोठ्या बाई एकमेकांकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई घाबरून वेंकू महाराजांकडे बघत असतात आणि वेंकू महाराज म्हणतात की ठीक आहे. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी, आता तरी कळलं ना की शेवटी सत्य असतं ते बाहेर येतच. मोठ्या बाई काहीच न बोलता रागाने तिथून निघून जातात. वेंकू महाराज इंदूला गोपाळजवळ घेऊन जातात आणि ते गोपाळला म्हणतात की गोपाळ, अरे काय रे हे? आणि काय ग इंदू, अरे किल्ला करण्यावरून भांडताय तुम्ही? अरे किल्ला ही सर्वांनी एकत्र येऊन बांधण्याची गोष्ट आहे. अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे आणि तुम्ही किल्ला करण्यावरूनच भांडत आहात. अरे पोरांनो, तुम्हाला कळत कसं नाही आहे? तुम्ही सगळ्यांनी एकत्र असणं हे खरी तुमची शक्ती आहे. आणि ते म्हणतात की इंदू, गोपाळ, आता जे काही झालं आहे ना, वादावादी, भांडणं, रुसणं सगळं सोडून द्या बघू आणि आत्ताच एकमेकांची माफी मागा आणि मोकळे व्हा. इंदू खाली मान घालून म्हणते की सॉरी गोपाळ, माझं चुकलं, मी उगीच तुझ्याशी भांडले. गोपाळसुद्धा खाली मान घालून म्हणतो की मी काय वेगळं केलं मग? तेव्हा आदू तिथे येतो आणि म्हणतो की काका, मी यांना म्हटलं होतं की तुम्ही भांडू नका, तरी पण हे भांडतच होते आणि यांनी माझं एक पण नाही ऐकलं. गोपाळ कान पकडून हसत म्हणतो की आदू, आम्हा दोघांना पण माफ करा. इंदूसुद्धा कान पकडते. मग गोपाळ आणि इंदू कान पकडून आदूला सॉरी म्हणतात. सगळेजण खुश होऊन हसायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू घरी जात असते आणि गोपाळ तिला मोठ्याने पाठीमागून आवाज देत येतो. आता तो धावतच इंदूजवळ येऊन म्हणतो की इंदे, ऐकू येत नाही का गं? इंदू म्हणते की ते मी माझ्याच विचारात होते ना, बोल ना काय झालं? तर गोपाळ रागाने म्हणतो की अजून डोक्यात तीच खूळ आहे का तुझ्या? इंदू म्हणते की कसलं खूळ? गोपाळ म्हणतो की कसलं कोण म्हणजे? अगं इंदे, सगळं विचार सोडून दे. तुला किती वेळा सांगितलं आहे मी, जिभेचा रंग आणि आपलं आयुष्य यात काहीच संबंध नसतो, तरीसुद्धा परत परत तेच म्हणे. मी काही बोलली तरी तेच होतं. असं काही विचार डोक्यात आणू नकोस. इंदू सांगते की अरे पण मला तशीच प्रचिती. गोपाळ रागाने म्हणतो की अरे कसली प्रचिती गेली तालुक्याला. भंजाळी आहेस का इंदे? तू सर्वांसमोर असं का म्हणालीस की मी गोपाळचा किल्ला पाडला म्हणून? इंदू नाराज होत खाली मान घालून म्हणते की मी म्हणाले होतं ना तुझा किल्ला
पडेल आणि तो पडला. गोपाळ रागाने म्हणतो की इंदे, दरवेळेला सांगतो तुला तरीसुद्धा तेच. असं काही नसतं ग इंदे. अगं इंदे, आजपर्यंत 1000 वेळा आपण भांडलो आहोत, एकमेकांना बोललो आहोत, मग काय झालं? तरीसुद्धा मला 100% खात्री आहे की तू असं काहीच करणार नाही म्हणून. इंदू म्हणते की तसा तू चांगला आहेस, पण कधी कधी आखूडू आगाऊसारखा वागतोस ना. गोपाळ म्हणतो की काय, मी आखूडू आगाऊसारखा वागतो? आणि तुझं वागणं तर लय जिलेबीसारखं सरळ आहे ना. आणि तो तिच्या डोक्यावर मारत म्हणतो की तुझ्या अंगात काय मी कमी खोड आहे का? आणि मग ते दोघेही हसायला लागतात. आता इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे, हे ऐकून मला खूप भारी वाटलं. गोपाळ म्हणतो की हां मग आहे ते आहेच ना. तुझ्या विठुरायाने जरी मला येऊन सांगितलं ना की इंदूने तुझा किल्ला मुद्दाम पाडला आहे, तरीसुद्धा मी विश्वास नाही ठेवणार. इंदे, तू किती संकटात असलीस ना तरी हा गोपाळ नेहमी तुला वाचवायला येईल. आणि डोक्यावर हात ठेवत म्हणतो की काळजी करू नकोस, आपली दोस्ती ना एकदम भारी आहे. आणि विचारतो की गेला ना राग आता? मला आता 2 रट्टे दिल्याशिवाय बरं नाही वाटतं. इंदू म्हणते की 2 नाही रे 4. आणि परत दोघेही हसायला लागतात. आणि तो इंदूच्या हाताला पकडून म्हणतो की चल आता माझ्यासोबत. असं म्हणून ते इंदूला तिथून घेऊन जातात. नंतर आपण पाहतो की सर्व फंटा गँग पुन्हा एकत्र येऊन आनंदाने नवीन किल्ला बनवत असतात. गोपाळ हात जोडून मोठ्याने म्हणतो की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.